कसं असतं, आपल्या बॉडीचा आपल्याला अभ्यास असतो. म्हणजे आपण आपल्या स्वतःच्याच अंगावर हात फिरवताना आपल्याला काहीतरी ॲबनॉर्मल जाणवलं की आपल्याला थोडंसं डोक्याला हे होतं की हे काय बुवा. समजा असं एखाद्याने इथं असं हात फिरवताना त्याला असं वाटलं की इथं असं फोडाल्यासारखं झालं आहे, रे काय मग लगेच माणूस कॉन्शियस होतो ना की बुवा काय झालं आहे काय नाही. असं ते मला आंघोळ करताना मांडीपाशी म्हणजे जांघेत अशी छोटीशी अशी डाळ, आपली हरभऱ्याची डाळ असते ना, त्यापेक्षा थोडासा असा मोठा उंचवटा जाणवायचा. बरं आहेच म्हटलं काहीतरी आलं असेल त्याला, मी इकडनं कुठेतरी ट्यूब लाव, काहीतरी औषध लाव, हे कर केलं. पण ते नंतर ते काही कमीच व्हायला, म्हणून मग मी परत सिव्हिलकडे गेलो आणि त्यांना सांगितलं, म्हणून डॉक्टर साहेब असं असं आहे. मग त्यांनाही थोडीशी शंका आली. मग त्यांनी मला गावामध्ये एका पॅथॉलॉजी लॅबमध्ये पाठवलं. एक 4-8 दिवसात मुंबईचा रिपोर्ट आला. त्यातही त्यांनी सांगितलं की बुवा कॅन्सरचे जंतू आहेत इथे मांडीमध्ये. ते म्हणले आता होईल म्हणले, पण तू कुठेतरी तज्ञाला दाखव. मग ते म्हणले, अरे डॉक्टर सतीश सोनवणे इथं नगरला ऑन्कॉलॉजिस्ट नवीन आता इथं नगरमध्येच पूर्ण वेळ आलेले आहे, तू एकदा त्यांना दाखवून घे, माझे मित्र आहेत, मी त्यांना सांगतो. म्हणलं ठीक आहे. मी डॉक्टर सोनवणेंकडे गेलो. डॉक्टर सीबीने दिलेला रिपोर्ट घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्यावेळेस माझा मोठा भाऊ माझ्याबरोबर होता. तिथे गेल्यावर त्यांनी चेक केलं वगैरे सगळं. आणि ते म्हणले, गटने तुम्हाला कॅन्सर झालेला आहे. म्हणलं हो माहिती आहे मला. ते म्हणले, मी काय सांगतो तुम्हाला, तुमच्या लक्षात येते का, तुम्हाला कॅन्सर झालेला आहे. अहो म्हणलं हो ना डॉक्टर साहेब, मला हे त्यांनी सांगितलं तुम्हाला कॅन्सर झालेला आहे आणि तू तज्ञ डॉक्टरकडे जा, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. आता तुम्ही ठरवायचं काय करायचं ते. पण त्यांनी पुन्हा एकदा त्या बेडवर घेऊन चेक वगैरे केलं आणि सगळं झालं. त्यांनी सांगितलं की बा तुम्हाला हे होईल म्हणे, बरं हे बरं होईल म्हणले. म्हटलं बरं होईल म्हणजे बरं व्हायलाच पाहिजे. ते म्हणले कसं काय. म्हटलं मी बरं होण्यासाठीच तुमच्याकडे आलो आहे ना, आज कॅन्सर झाला आहे म्हटल्यावर. ते म्हणले मी तुम्हाला कॅन्सर झाल्याचं सांगितलं तर तुम्हाला काय हे नाही वाटलं. म्हटलं काय वाटायचं त्यात, म्हणजे आता शरीर आहे, शारीरिक व्याधी काहीतरी होतात. जसं म्हटलं सर्दी खोकला पडसं होतं, तसंच मला कॅन्सरही झालं आहे. आणि आता आजकाल कॅन्सर झालं म्हणजे फार मोठी घाबरून जाण्यासारखी वगैरे काही स्थिती राहिलेली नाही आहे. तंत्रज्ञान आणि शास्त्र एवढं पुढं गेलं आहे आणि त्यात म्हटलं तुमच्यासारखे नावाजलेले आणि अभ्यासू डॉक्टर लोक इथं असल्यानंतर समाजाला काळजी करायचं काय कारण आहे. आणि मी म्हटलं मला बरं होण्यासाठीच तुमच्याकडे आलेलो आहे. तर ते मला म्हटलं ठीक आहे, मग आपल्याला हे सर्जरी करावी लागेल, छोटीशी सर्जरी करावी लागेल. तर डॉक्टरांना मी विचारलं, म्हटलं हे कधी करणार तुम्ही सर्जरी. ते म्हटले कधी करायची म्हणजे बघू आपण आता कधी. म्हटलं बघू नका म्हटलं डॉक्टर काय म्हणलं. आणि म्हटलं ह्याच्यात किती वेळ जाणार आहे माझा. तर महिना 1.5 महिना तरी तुम्हाला ह्याच्यामध्ये घालवावं लागेल सर्जरीनंतर. म्हटलं मग लवकर तारीख ठरवा, कारण मला पुढं आहे ना बरेच 2-3 प्रोजेक्ट करायचे. हे लवकरात लवकर तुम्ही ऑपरेशन करून घ्या, म्हणजे ऑपरेशनचं झाल्यानंतरचा जो काही विश्रांती घ्यायचा पिरियड असतो तो लवकर संपला म्हणजे मला परत कामाला लागता येईल. म्हटलं बाकी काही नाही. हे सगळं माझं बोलणं ऐकून ते मला म्हटले की गटने मी तुम्हाला सांगतो तुम्ही 100% नाही 1000% यातनं बाहेर पडणार. ते म्हणले माझा सोडा, मी डॉक्टर आहे, मी ऑपरेशन करीन, पेशंट्स बाहेर काढतो, मी आजाराच्या बाहेर काढतो, त्यांना हे सगळं मान्य आहे माझ्यापुरतं. पण तुम्ही स्वतः आजारातून बाहेर पडण्याबद्दल जो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवताय, तुमच्या अंगामधली जी सकारात्मकता आहे ही तुम्हाला ह्याच्यातनं निम्म्याच्या वर बाहेर काढणार आहे म्हणले. मग उरलेलं श्रेय माझं डॉक्टर म्हणून. म्हणलं मी निगेटिव्हिटी मी कधी विचार करतच नाही. काही हो जे काय आहे ते शेवटी आयुष्यातले प्रत्येक घडणाऱ्या घटना खाली वर चालायचंच थोडंफार इकडं तिकडं. आणि 5 मेला दुपारी बरोबर 12 वाजता डॉक्टरांनी मला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं, डॉक्टर सोनवणेंनी. मग नंतर 2 तास काहीतरी ऑपरेशन झालं असेल. आणि त्यानंतर रोज डॉक्टर यायचे, बघायचे कशी कंडिशन आहे, ओके म्हणायचे, इम्प्रूव्हमेंट सांगायचे. त्याच्यानंतर मग जवळजवळ एकूण 28 दिवस मी दवाखान्यात ॲडमिट होतो. मग त्यांनी सांगितलं आधी काही बरेच दिवस लुंगी लावा, मग नंतर मग पॅन्ट घाल, पायजमा घाल, गाडीवर मागे मोटरसायकलवर मागे बाई म्हणजे एखाद्या लेडीजसारखं असं 2 पाय एका बाजूला करून बस,
मग दोन्हीकडे 2 पायकडून बस, मग आता किक मार, हे सगळं स्टेप बाय स्टेप इतकं उत्तम समजून सांगितलं त्यांनी. तर आता गटणे सर म्हणजे आपण ज्यांना आता टेलिव्हिजनवर बघतो ना, तर त्या टेलिव्हिजन सिरियलमध्ये ते एक कलाकार म्हणून आमचे त्याहीपेक्षा पुढे जाऊन ते एक आमचे मित्र म्हणून मला त्यांचा तो काळ आठवतो जेव्हा त्यांना आपण ह्या आजाराचं निदान झालं होतं. तो काळ ॲक्च्युली त्यांचं अभिनय क्षेत्रामध्ये त्यांचा संघर्ष चालू होता आणि त्या संघर्षमय काळातच त्यांना आजार झाला. आणि आजारही असं झाला की तो एक आपण साधारणतः बघितलं समाजामध्ये अशा आजाराविषयी माणसं एक संकोच बाळगतात. समाजाला विषयी सांगताना थोडी लाज वाटते, भीतीपेक्षा कुठेतरी पुरुषी अहंकार माणसाच्या मनाला जागवतो आणि आपण समाजाला रिव्हील करत नाही आपल्याला नक्की काय आजार आहे. पण ही वॉज स्ट्रेट फॉरवर्ड. त्यांनी सांगितलं सर मला आजार झाला आणि तुमचं ऑपरेशन करा, मी आठवड्याभरात चालायला लागेल. आणि बिलीव्ह मी ज्यांना ते मोठी जटिल शस्त्रक्रिया केली, 3rd डे ही स्टार्टेड वॉकिंग आणि ते म्हणाले की आणि मी आजारातून बरा झालो आहे म्हणे सर. आता आणि ह्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये मी त्यांना बघितलं की तो संघर्षमय काळ, एक संघर्ष करणारा कलाकार, त्याच्या अभिनय क्षेत्रामध्ये कुठेतरी त्याला झेप घ्यायची आणि त्याच काळात त्याला आजार झाला. आजारातून बरं झाल्यानंतर या माणसाची भरभराटच बघितली मी. त्यांना इतके अवॉर्ड्स मिळाले की प्रत्येक अवॉर्डच्या मागे मला असं वाटत होतं की ह्या माणसाने फक्त कॅन्सरला हरवलं नाही आहे, तर आयुष्याला सुद्धा एक नवीन दिशा दाखवली आणि त्या आयुष्याला एक नवी उभारणी देऊन आपण जगामध्ये कोणत्याही संकटाला न डगमगता एक विश्वास ठेवून आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण प्रावीण्य मिळू शकतो त्या माणसाने दाखवून दिलं. मला एक भेटायला दवाखान्यात आली होती एक जण असंच. अरे म्हणले तुला हे असं झालं, तुला कॅन्सर झाला, ऑपरेशन झाल्याचं कळालं म्हणून भेटायला आलो. म्हटलं हो असं काय चहा घेणार कॉफी? नाही काय नाही, पण तुझं हे कसं झालं काय झालं? म्हटलं काय नाही जाऊ द्या, तुम्ही भेटायला आलात ना? त्याने हो. म्हटलं मग भेटा, माझ्या चेहऱ्याकडे बघा, कसा वाटतोय सांगा, मस्त बाकीच्या जगातल्या गोष्टी बोला आणि जा. तर तरी त्यांनी सांगितलं की नाही मागे एकदा ना एकाला असंच झालं होतं, तो असं 2 दिवस ॲडमिट केलं, आम्हाला कळलं. म्हटलं जाऊ भेटायला. आम्ही भेटायला जाणार होतो पण तेवढं तो गेला ना. गेला. म्हटलं मग तुम्ही म्हटलं मला इथे भेटायला आलात म्हणजे मला धीर द्यायला आलात का मला घाबरवायला आलात हे एकदा मला सांगा. म्हटलं तुम्ही जगातल्या कितीही काय घाबरवून टाकणाऱ्या गोष्टी मला सांगितल्या तरी मी घाबरणाऱ्यातला नाही. कारण म्हटलं मला तुमच्यापेक्षाही तुम्ही सांगितलेल्या घबराटीच्या गोष्टीपेक्षाही त्या डॉक्टर सोनवणेंनी केलेल्या ट्रीटमेंटवर जास्त विश्वास आहे. माझ्या जागेवर दुसरा एखादा असताना तर म्हटलं आत्ता घाबरून गेला असता, फ्रस्ट्रेट झाला असता तुमच्या बोलण्याने, पण मी होणार नाही. तुम्ही म्हटलं आता एक काम करा महत्त्वाचं. त्याने काय म्हटलं तुम्ही आता या आणि परत कधी कोणाला दवाखान्यात भेटायला जाऊ नका. कुठल्याही कॅन्सर झालेल्या पेशंटनी घाबरून जायचं अजिबात कारण नाही असं माझं स्वतःचं मत आहे. अरे मला ज्यावेळेस कॅन्सर झाल्याचा रिपोर्ट डॉक्टर शिबीरने दिला त्यावेळेस मी घरी गेलो. घरात सगळेच लोक होते. आई म्हणले आला कर बाबा तू? बरं काय झालं डॉक्टर? काय म्हणले? म्हटलं काय नाही किरकोळ झाले, डॉक्टरने सांगितलं आज. पण म्हटलं ना ह्याच्यातनं आई माझं 1.5-2 महिने वाया जाणार आहेत असं नाही का? म्हटलं काय झालं? म्हटलं वेळ जाणार का ते प्रॉब्लेम मला. म्हटलं जायचं इकडे तिकडे. काय झालं काय? म्हटलं त्यांनी सांगितलं इथं कॅन्सर झालं आहे म्हणून छोटंसं एवढं ते काय होईल म्हटलं ते 2-4 दिवस ॲडमिट राहिलं दवाखान्यात ते होईल सगळं. म्हटलं प्रश्न ते नाही पण माझे दिवस वाया चाललेत ना म्हटलं सगळं असं. तर ते हे त्याला मी एकदम असं बाजूला टाकून दिल्यामुळं आईलाही त्याचं फारसं गांभीर्य नाही झालं. आई म्हटली म्हणजे कॅन्सर झाला म्हणजे काय? म्हटलं तू कॅन्सर? म्हटलं हा कॅन्सर. तुम्ही मग अरे तो किती अगं म्हटलं ते पूर्वी होतं आता काय तसं राहिलं का? आणि ते काय आता म्हटलं मग मी तुला उगीच म्हटलं मला काही झालं आहे का, चक्करून पडलो आहे का, काय झालं आहे का? काय ते किरकोळ स्वरूपाचं आहे ते, पण ते आहे म्हटलं ते करून घेऊ आपण, काय अडचण नाही. आई म्हटली मग कधी करायचं? काय म्हटलं डॉक्टर? मग म्हटलं आता झाली नॉर्मल आई. म्हटलं ते काय नाही तिने असं सांगितलं. तसं मीच माझे त्या कॅन्सर या शब्दाला घरामध्ये इतकं दुर्लक्षित आणि एकश्चित करून टाकलं ना किंमत नसल्यासारखं की बाकीच्यांना काही ते जाणवलंच नाही. म्हणजे अगदी आपण जसं सांगतो ना फ्रँकली कुठे गेला हा? अरे टपरीवर असेल बघा चहा घेत असेल असं सांगतात नाही का? तसं आमच्यावर विचारलं ना काय हो राजूलामध्ये तरी बरं होतं परत हा काय नाही ते कॅन्सर झाला होता छोटासा पण ते झालं असं आमची आई पण असंच सांगायला लागली. मग हे त्यांच्या मनामध्ये आपल्या स्वतःबद्दल आणि आपल्या आजाराबद्दल काळजी निर्माण होऊ न देण्याचं काम आपण करायचं असतं. आपणच भिजले घाबरल्यासारखं ह्यांना घाबरताना मग मला कॅन्सर झाला माझं कसं होईल, मला कॅन्सर झाला माझं कसं असं म्हणत राहिलं तर मग ते तसं त्या पद्धतीनंच रिझल्ट मिळत राहतात. पेशंटनी ना कधी पण फक्त डॉक्टरच्या सल्ल्यावर चालावं. आता माझ्या घरामध्ये डॉक्टरने दिलेले सल्ले जे होते ते मी तुला खोटं वाटेल मी असे कागदावर लिहून घेतले होते काय करायचं काय नाही करायचं महिना दीड महिना ते घरात दिलं होतं. आई आमची माझा भाऊ माझी भाऊजाई आम्ही सगळेजण त्या पद्धतीने मला दिवसभर काय पाहिजे काय नाही ते द्यायचे. आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरातलं माझं जीवन म्हणजे नॉर्मल रुटीन लाईफ होतं. फक्त मला उंबऱ्याच्या बाहेर पडायची परवानगी नव्हती डॉक्टरांची एवढंच.
तिथे बाहेर नाही जायचं, घरात तुम्ही काही करा. रुटीन लाईफ म्हणजे आपण आपल्या घरात गेल्यानंतर जसं राहतो तसं मी राहत होतो. वेगळंपणा काही नाही, कुठं आजारपणाची लक्षणं नाही, काही नाही काही नाही. इकडे तिकडे फिरून दंगा करून याची त्याची चेष्टामस्करी करत 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 असा मस्त महिना दीड महिना मी घरात काढला आणि नंतर बाहेर पडलो. मग हे एवढं जर आपल्याला मिळतंय तर विरागण चिंता का करायची? चिंता करायचीच नाही. सगळं डॉक्टरांवर सोडायचं, मोकळं व्हायचं, मला बाहेर काढा म्हणायचं. याच्यातून मला बाहेर काढा. ते काढतात.